नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक रूट या चॅनलमध्ये आज आपण भेटणार आहोत डॉक्टर माधवीताई कोल्हटकर यांना. माधवीताई कोल्हटकर यांचा संस्कृत व अनेक पाली आणि इतर अनेक विषयामध्ये त्यांचा अभ्यास आहे. पण आज आपण त्यांना भेटणार आहोत ते अगदी आगळ्या विषयांवरती आपण बोलण्यासाठी भेटलो आहोत. रामायणातील नियोग हा आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय. नियोग हा शब्द ऐकला की आपण एक क्षणभर चलबिचल होते, जरा आपण कान टवकारतो, इकडे तिकडे बघायला लागतो. पण खरोखरच नियोग म्हणजे काय आहे, किंवा ती संकल्पना तरी काय आहे, त्या समाजव्यवस्थेत ती कशी प्रचलित होती, अशा अनेक गोष्टींवरती आज आपण माधवीताईंकडनं समजून घेणार आहोत. मी आपल्या या कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार. तत्पूर्वी माधवीताईंचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. माननीय माधवीताईंना आपण भाषा सम्राज्ञी म्हणायला हरकत नाही. प्राचीन भारतीय, संस्कृत, पाली या भाषा तर त्यांना अवगत आहेतच, पण शिवाय जर्मन, रशियन, तिबेटन याही भाषा त्या अत्यंत उत्तम प्रकारे त्यांना अवगत नाहीत, तर त्यात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पण घेतलेलं आहे. संस्कृतमधील सौत्राम आणि यज्ञकर्म हा आपल्याला पटकन माहिती नसलेला विषय आहे, पण त्याच्यामध्ये त्यांची डॉक्टरेट आहे. जपानमध्ये नागोया विद्यापीठामध्ये बुद्धिझम व तिबेटन आणि जपानी भाषांचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे आणि पोस्ट डॉक्टरल संशोधन केलेलं आहे. याशिवाय त्या ज्योतिष विशारद पण आहेत. जपान, चीन, रोमानिया, नेपाळ, अमेरिका इत्यादी अनेक देशात विविध अभ्यास कार्यात त्यांचे प्रदीर्घ व लहान मुक्काम झालेले असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा लोकमान्य पुरस्कार, पंडित सातवळेकर पुरस्कार, इंदिरा बेहेरे पुरस्कार, भांडारकर असे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. भांडारकर संस्थेचे इन्फोसिस स्कॉलर म्हणून 6 महिने त्यांची नियुक्ती झालेली होती. डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी संस्कृत कोश विभागात अनेक वर्षे संपादक म्हणून काम पाहिलेले असून त्या सध्या निवृत्त आहेत. पण निवृत्त आहेत म्हणून स्वस्थ आहेत का, तर नाही. आमच्या बाई स्वस्थ बसू शकत नाहीत. अनेक वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये त्या सतत व्यस्त असतात. हरिद्वार इथे जी वेस्ट एशियन हिस्ट्री इन ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स झाली त्याच्या त्या अध्यक्षा होत्या. तर गौहती येथे एन्शंट इंडियन हिस्ट्री इन ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स झाली त्याच्या त्या सेक्शनल प्रेसिडेंट होत्या. असे अनेक बहुमान त्यांना आजवर प्राप्त झालेले आहेत. अनेक महत्त्वाच्या संस्थांच्या त्या विश्वस्त असून अनेक समित्यांवर त्या कार्यरत असतात. त्यांची एकूण 13 पुस्तके, 96पेक्षा जास्त रिसर्च आर्टिकल, त्यातली 56 इंग्लिशमध्ये, 38 मराठीत आहे आणि 2 संस्कृतमध्ये आहेत आणि 10 रिव्ह्यू आर्टिकल्स त्यांची प्रकाशित झालेली आहेत. अनेक ठिकाणी भाषणं देणं, शिक्षण, प्रशिक्षण असं सतत ते त्यांचं काम चालूच असतं. तर असं हे आजचं आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद. धन्यवाद उमाताई. तर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूयात. माधवीताई, नियोग नियोग हा शब्द ऐकला तरी मगाशी आपण जसं म्हटलं तसं कान टवकारले जातात. हो. तर कारण महाभारतामध्ये नियोग हा शब्द आपण फार वेगळा ऐकलेला आहे. तर मुळात नियोग म्हणजे काय? नियोग म्हणजे खरं आज्ञा. नि अधिक युज हा जो धातू आहे त्याचा अर्थ आहे आज्ञा देणे. त्याच्यापासून झालेलं हे नाम आहे. म्हणजे मूळ अर्थ आज्ञा, पण रूढीनं त्याला दुसरा एक अर्थ येऊन चिकटलाय आणि तो म्हणजे आज्ञाच, पण विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट व्यक्तीने दिलेली आज्ञा. ती अशी असते जेव्हा पतीमध्ये एखादा काही दोष असेल आणि त्यामुळे पत्नीला अपत्य होत नसेल किंवा अपत्य न होताच पती मरण पावला असेल, तर तेव्हा घरातली ज्येष्ठ व्यक्ती, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, दुसऱ्या एखाद्या, पण शक्यतो त्याच कुटुंबातल्या दीर वगैरेंसारख्या नात्यातल्या पुरुषाला त्या पत्नीच्या ठिकाणी अपत्य निर्मिती करण्याची आज्ञा करते. त्याला नियोग असा एक तांत्रिक अर्थ आलेला आहे. आजपर्यंत साहित्यात प्रसिद्ध असलेला असा नियोग सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे महाभारतातला. बरोबर. त्याच्यावरूनच खरं तर स्मृतींनी नियोगाचं स्वरूप आणि नियम हे सगळं ठरवलेलं असावं असं आपल्याला वाटतं.
पण मुळात महाभारतातील नियोग म्हणजे काय आहे? कोणी कोणाला दिली होती अशी जगावेगळी आज्ञा, किंवा ती कथा गोष्ट काय काय? आहे? हां. महाभारतातील नियोग म्हणजे नियोगासंबंधी ती नक्की ती कथा आहे तरी येते काय? कशी? बरोबर आहे. हं. माहीत असते, पण नेमकेपणाने ते काही माहीत नसते. हं. त्या कथेची थोडी पार्श्वभूमी आधी बघायला हवी. हो, महाभारतात शंतनूला सत्यवतीचा मोह पडतो. बरोबर. तिच्याशी तो विवाह करतो. हं. पण त्यासाठी एक मोठी प्रचंड किंमत देऊन, अगदी आणि खरं. ती म्हणजे भीष्म प्रतिज्ञा. बरोबर. सत्यवतीच्या वडिलांची म्हणजे दाशराजाची इच्छा असते की तिला झालेला मुलगाच गादीवर बसावा. परंपरेने तर भीष्म म्हणजे त्यावेळी देवव्रत हा गादीचा खरा अधिकारी. तेव्हा दाशराजाच्या समाधानासाठी तो गादीवरचा अधिकार सोडल्याची घोषणा करतो. पण तेवढ्यानेही राजाचं समाधान होत नाही. पुढे त्याचा मुलगा जर गादीवर अधिकार सांगायला आला तर काय होणार अशी त्याला भीती वाटत असते. आपल्याला माहिती आहे की धृतराष्ट्राला गादी मिळाली, त्याच्यानंतर दुर्योधन आला गादीवर हक्क सांगायला. तसं जर झालं तर काय? म्हणून ती शंका व्यक्त केल्यावर भीष्म खरं म्हणजे त्यावेळी भीष्माने देवव्रत मी लग्नच करणार नाही अशी एक कठोर प्रतिज्ञा घेतो, आणि त्यामुळंच त्याचं नाव भीष्म असं पडतं. बरोबर. आता त्यावेळपासून या घोर प्रतिज्ञेमुळे हे नाव पडलं खरं. हो. पुढे विचित्रवीर्याच्या 2 पत्नी म्हणजे विचित्रवीर्य आणि चित्रांगद ही सत्यवतीची मुलं. विचित्रवीर्याच्या 2 पत्नी, एक अंबिका आणि दुसरी अंबालिका. बरोबर. या 2 विधवा कुरुस्त्रियांना व्यास ऋषींपासून मुलं झाली ही कथा सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहीत असते. हो. माझ्या माहितीप्रमाणे आजवर ज्ञात असलेला हा एकमेव नियोग आहे. खरं म्हणजे एक एव नियोग म्हणायला पाहिजे, कारण एकम हे नपुसकलिंगी होतं आणि नियोग हा पुल्लिंगी शब्द आहे, त्यामुळे एक एव नियोग आहे. काही अभ्यासक कुंतीनं पांडवांना जन्म दिला तोही नियोगच आहे असं म्हणतात. बरोबर. पण कुंतीनं पांडुपुत्रांना जन्म दिला तो तिला दुर्वास ऋषींकडून मिळालेल्या वरामुळे, याचं त्यांना त्यावेळी विस्मरण झालेलं असतं असं मला वाटतं. म्हणजे या 2 गोष्टीमध्ये फरक आहे. 2 गोष्टीमध्ये निश्चित फरक आहे. कुंतीला नवऱ्यांनी आज्ञा केली होती, पण ती दुसऱ्या कोणा पुरुषाकडे गेलेली नाही आहे. तिला वर मिळाला आहे, त्यामुळे केवळ तिने त्या देवतेचं स्मरण केलं आणि म्हणून तिला पुत्रप्राप्ती झाली. मग शंतनूचं सत्यवतीशी लग्न होतं, ते सगळं मान्य केलं. पण असं मी ऐकलं होतं की पांडूने तिला सांगितलं होतं का की तू पुत्रोत्पत्ती करून हो घे म्हणून? हो. ती जेव्हा म्हणते, जेव्हा पंडूला होणार नाही असं कळतं, तेव्हा ती म्हणते की मला असा वर मिळालाय, तर मी त्या वरांमुळे करू शकेन. मग तिला 3 मुलं झाल्यावर पांडू तिला म्हणतो अजून एखादा मुलगा कर. पण ती म्हणते असं नाही होत, 4 मुलं म्हणजे व्यभिचारी समजतात स्त्रीला, म्हणून तसं नको. मग माद्रीला तशी संधी देण्याची. पण मग पांडूने सांगितल्यामुळे जर तिने असं केलं तर मग त्या परिस्थितीत तो नियोग होत नाही. नियोग होत नाही, कारण ती दुसऱ्या पुरुषाचा संबंध नाही आहे. दुर्वास ऋषींच्या वरामुळे देवतांशी संबंध आलेला आहे ना, त्यामुळे परिस्थिती अगदीच वेगळी आहे. म्हणजे मानवी हस्तक्षेप नाही आहे, है ना, म्हणून फरक आहे. म्हणजे तिला वर नसते तर काय झालं असतं आपल्याला माहित नाही, कारण ते हिमालयावर राहत होते. तिथे कुटुंबातला माणूस कसा आणायचा? बरोबर आहे. म्हणजे बरोबर आहे. तर मग आपण मगाशी पाहिलं तसं भीष्माने प्रतिज्ञा केल्यावर शंतनूचं सत्यवतीशी लग्न होतं आणि त्याला तिच्यापासून 2 मुलगे होतात. आपण आता थोडी विस्तृतपणे कथा बघूया. त्यातल्या एकाचं नाव विचित्रवीर्य आणि दुसऱ्याचं चित्रांगद. कालांतरानं शंतनू मरण पाहिल्यावर चित्रांगद गादीवर येतो. तो पराक्रमी, पण गंधर्वाबरोबरच्या युद्धात तो मरण पावतो. त्यानंतर गादीवर येतो विचित्रवीर्य. अंबिका आणि अंबालिका यांच्याशी त्याचं लग्न होतं, पण काहीही संतती न होताच तो मरण पावतो. म्हणजे पुन्हा प्रश्न आला, आता दुष्यंताचा हा वंश क्षयाला जाणार की काय अशी सत्यवतीला भीती वाटायला लागते. त्यावेळी ती भीष्मांना आज्ञा करते, म्हणते माझा मुलगा आणि तुझा भाऊ असा हा विचित्रवीर्य तो मुलबाळ न होताच मरण पावला. या दोघी काशीराजकन्या त्याच्या पत्नी तरुण आणि सुंदर आहेत. तयोः उत्पादयापत्यम संतानाय कुलस्य नः मन्नियोगात महाभाग
धर्मम कर्तुमिहार्हसि. वंश पुढे चालत राहावा यासाठी माझ्या आज्ञेवरून मन नियोगात, इथे नियोग शब्द आला, तूच आता त्यांच्या ठिकाणी संतती निर्माण कर आणि धर्माचं पालन कर. यावर सावत्र आईनं आणि इतर मित्रमंडळींनी सुद्धा कितीही आग्रह केला तरी भीष्म आपल्या प्रतिज्ञेवर अडग होते. ते अजिबात बदलले नाहीत. ते आपल्या आईला म्हणाले, सावत्र आईला म्हणाले, अशा प्रसंगी पूर्वी क्षत्रियांनी काय केलं ते मी तुला सांगतो. त्यावर आपद धर्म जाणणाऱ्या कुशल आणि विद्वान पुरोहितांची तू चर्चा कर आणि मग काय तो योग्य निर्णय घे. बरोबर. असं म्हणून ते तिला परशुरामानं 21 वेळा पृथ्वी कशी निक्षत्रिय केली ते सांगतात. आणि पुढे म्हणतात, ततः संभूय सर्वाभि क्षत्रियाभि समन्ततः उत्पादितान्यपत्यानि ब्राह्मणैः नियतात्मभिः. म्हणजेच त्यावेळी सर्व क्षत्रिय स्त्रियांनी एकत्र येऊन आत्मवश ब्राह्मणांच्या साह्याने संतती प्राप्त करून घेतली, यैरागेऱ्याच्या साह्याने नाही. या संदर्भात भीष्म पुढे आणखी एक कथा सांगतात. उतथ्य नावाचे एक अतिशय प्रसिद्ध ऋषी होऊन गेले. त्यांच्या बायकोचं नाव ममता. देवांचे महान तेजस्वी पुरोहित बृहस्पती हे उतथ्य ऋषींचे धाकटे भाऊ. ते मनात वाईट हेतू धरून ममतेकडे गेले. आपल्या वाक्चतुर दिराला ममता म्हणाली, तुमच्या मोठ्या भावाचा गर्भ आहे माझ्या उदरात. आत्ताच त्या गर्भाचा 6 वेदांगांसह वेदांचा अभ्यास पुरा झालेला आहे. असला अविचार नका करू तुम्ही. तुमचं रेतही फोल जाणार नाहीये. तेव्हा थांबा, काहीतरी भलतंच करून बसू नका. पण मनात कामवासना निर्माण झालेली, त्यामुळे बृहस्पती काही स्वतःला आवरू शकले नाही. तिची अजिबात इच्छा नसतानाही त्यांनी तिच्याशी संग केला. त्यांचं रेतस्खलन व्हायच्या वेळी पोटातला गर्भ त्यांना म्हणाला, आपण अमोघ रेत आहात, तेव्हा आपल्या रेतापासूनही गर्भनिर्मिती होणार. पण मी आधीच इथं आलेलो आहे. एका वेळी दोघांचा जन्म इथे शक्य नाही. त्यावेळी बृहस्पतींना अतिशय संताप आला आणि त्यांनी त्याला शाप दिला की अशा वेळी तू मला असं म्हणालास, आता तू खोल अंधारात जाऊन पडशील. त्या शापामुळं तो मुलगा जन्मांध निवचला. त्याचं नाव दीर्घतमस. या जन्मांध ऋषींनी उतथ्य ऋषींच्या कुलाचं सातत्य टिकून राहावं यासाठी बृहस्पतीच्या बृहत कीर्ती नावाच्या मुलीबरोबर लग्न केलं आणि मग गौतम आणि इतर अशाच मुलांना जन्म दिला. पण त्या मुलांनी अंधबापाची जबाबदारी नको म्हणून त्याला समुद्रात टाकून दिलं आणि ते घरी गेले. इकडे बलिराजानं त्याला पाहिलं आणि बाहेर काढलं. ते कोण आहेत हे लक्षात आल्यावर त्यानं आपली पत्नी सुदेशना तिला पाठवलं त्यांच्याकडे. कशासाठी? पुत्रप्राप्तीसाठी. पण तो होता आंधळा, त्यामुळे ती स्वतः त्याच्याकडे गेलीच नाही. तिनं आपल्या दासीला त्याच्याकडे पाठवलं. म्हणजे हा फार जुना प्रकार आहे. हा, पुढे तोच पुढे झालेला आहे महाभारतात. अंबालिकेंनी दासीला पाठवलं ना. पण ही का पद्धत मला काही कळत नाही की म्हणजे त्याने असं कसं काय पाठवलं. एक तर अंबालिकेला भीती वाटली आणि हिलाही तो अंध होता म्हणून नको होता. नाही तसं नाही म्हणा. म्हणजे तिथे मुळात नियोगाची काही आवश्यकताच नव्हती. त्याला मुलगा नव्हता ना, म्हणजे हिला. हां, त्यामुळे त्यांनी आपल्या बायकोला पाठवलं आणि त्याला असं वाटलं की हा एवढा विद्वान ब्राह्मण आहे तर आपली संतती चांगली होईल, त्यामुळे त्यांनी पाठवलं. मग त्यानं तिच्याबरोबर काक्षीवत वगैरे 11 मुलांना जन्म दिला. त्यांना सगळ्यांना अभ्यास करताना पाहून राजानं त्यांची मागणी केली. त्यावेळी दीर्घतमस त्याला म्हणाला, ही तुझी मुलं नाही आहेत. आंधळा आणि म्हातारा म्हणून माझी उपेक्षा केली तुझ्या पत्नीनं आणि तिच्या शूद्र धात्रेयिकेला माझ्याकडे पाठवलं. अशा रीतीनं शूद्र योनीशी माझा संबंध आला आहे आणि ही जन्माला आलेली ही माझी मुलं आहेत असं त्यांनी त्याला बजावलं. राजानं क्षमा मागितली अर्थात त्याची आणि सुदेशणीला त्याच्याकडे पाठवलं. तिच्या अंगाला स्पर्श करून दीर्घतमस तिला म्हणाले, तुला अतिशय तेजस्वी आणि सत्यवाक मुलगा होईल. पुढे सुदेशनाला अंग नावाचा राजर्षी पुत्र झाला. हे सगळं सांगून मग भीष्म पुढे म्हणतात,
अशा रीतीनं परमधर्मज्ञ बलवान असे अनेक क्षत्रिय वीर जन्माला आलेले आहेत वर्णसंकरातनं. आता हे ऐकल्यावर तूच काय तो निर्णय घे. पुढे तर भीष्म तिला स्पष्टच सांगतात की एखाद्या गुणी ब्राह्मणाला बोलावून घे आणि विचित्र वीर्याच्या पत्नींना संतती प्राप्त करून घे. त्यावेळी काहीशा शर्मेने थोडंसं ओशाळवाणच हसत सत्यवती आपल्याला लग्नाआधी पराशर व्यासांपासून मुलगा झालाय याच्याबद्दल म्हणजे त्या मुलाबद्दल व्यासांबद्दल त्यांना कौतुकाने सांगते आणि पुढे म्हणते जर भीष्मांची परवानगी असली तुमची परवानगी असली तर त्यांना बोलावून मी सुनांना अपत्य प्राप्त करून घ्यायची इच्छा व्यक्त करते. व्यास महर्षींचं नाव ऐकल्याबरोबर भीष्मांचे हात जुळतात आणि त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करून ते तिच्या प्रस्तावाला मान्यता देतात. तुम्हाला आता वाटेल की तिथे व्यास ऋषी आले का? हो तर आले होते. व्यासांनी जन्मल्याबरोबरच सत्यवतीला वचन दिलेलं होतं की तू जेव्हा तुला गरज असेल तेव्हा नुसती माझी आठवण काढलीस की मी तुझ्यापुढे उभा राहीन. त्याप्रमाणे सत्यवतीने आत्ता आठवण काढल्याबरोबर व्यास तिथे उपस्थित होता. मग त्यांची विधिपूर्वक पूजा करून सत्यवती त्यांना प्रेमानं आलिंगन देते. हे मला फार विशेष वाटतं की ती खरं आई आहे व्यासांची, पण त्यांचं महत्त्व जाणून ती त्यांची पूजा करते आधी आणि मग पुत्र म्हणून त्यांना जवळ घेते. हे लक्षात घेण्यासारखं आहे. तिच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतात. तिला एकीकडे शांत करून आणि अभिवादन करून महर्षी तिला विचारतात माझी का बरं आठवण केली? त्यावर सत्यवती त्यांना सगळी परिस्थिती सांगते, कशी मी अडचणीत आली आहे ते सांगते आणि म्हणते अरे भीष्म राज्य चालवायला तयार नाही, त्यामुळे गादीला वारस तर हवाच, पण भीष्म के आपल्या भावजयांच्या ठिकाणी अपत्य निर्मिती करायला तयार नाही. आता सावत्र का होईना, तो जसा पित्याकडनं तसा तूही विचित्रवीर्याचा भाऊच आहेस. आता तूच भीष्मांनी सांगितल्याप्रमाणे आणि माझ्या सांगण्यावरून म्हणजे माझ्या नियोगावरून आपल्या भाऊजईंना नियोगाच्या साह्यानं संतती प्राप्त करून दे. अर्थातच आईची आज्ञा व्यासांना शिरसावंद्य होती. त्यांनी ते लगेच मान्य केलं. पण ते म्हणाले मी एक व्रत सांगतो, दोन्ही राण्यांनी वर्षभर त्याचं पालन करायला हवं, शुद्ध व्हायला हवं आणि मग मी त्यांना मित्रावरुणांसारखी संतती प्राप्त करून देईन. पण सत्यवतीला होती अराजकाची भीती. पुन्हा वर्षभर जर राजा नसला, कोणी गादीवर नसलं आणि झाली काही राज्यावर आक्रमण तर काय करायचं? त्यामुळे तिला वारसाची अतिशय निकड होती. तिला ते मान्यच होत नाही. ठीक आहे. त्यावर व्यास महर्षी म्हणतात मग एक उपाय आहे. जर असा तत्काल पुत्र हवा असला ना, प्रत्येक वेळी काहीतरी सोय असतेच, तर त्यासाठी त्यांनी माझी विरूपता सहन केली पाहिजे. तेच त्यांच्यासाठी व्रत राहील. माझा गंध, माझा वेश, माझं रूप, माझा देह हे सगळं जर त्या सहन करू शकल्या तर मग आजही नियोगाला हरकत नाही. एवढं बोलून ते तिथनं अंतर्धान पावले. सत्यवतीनं मग आपल्या सुनेला कौसल्येला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. भीष्मांच्या सांगण्यावरनं मी हा मार्ग पत्करतीये, तर तू त्याला कृपया मान्यता दे अशी विनवणीही केली तिची. कशी बशी ती त्याला तयार झाली. सत्यवतीनं मग कार्यसिद्धीच जावं, उत्तम संतती व्हावी म्हणून देवाब्राह्मणांना जेवणही दिलं. मग योग्य वेळी आपल्या ऋतुस्नात सुनेला ती झोपायला जायच्या तयारीत असताना सत्यवतीनं सांगितलं कौसल्ये, आज तुझा दीर येईल रात्री तुझ्याकडे, त्याची वाट बघ. बघा, सत्यवतीने दुग्ध्यात ठेवले तिला. दीर म्हटल्यावर कुठल्याही बाईच्या मनात भीष्म उभे राहतील. सासूचं हे बोलणं ऐकलं आणि अंबिकासुद्धा आपल्या सुंदर बिछाण्यावर आपला दीर भीष्म किंवा इतर एखादा कुरुवंशातला कोणी पुरुष येईल असा विचार करत वाट बघत होते. पण येतात कोण? तर व्यास महर्षी. सगळे दिवे तर अजूनही जळतच होते. त्या प्रकाशात कृष्णवर्णीय व्यासांच्या त्या तांबूस दाढीमिशा, ते तांबारलेले डोळे, हे सगळं बघून तिनं बिचारानं भीतीने डोळेच मिटून घेतले.
एकच विचारायचं होय. होतं, तिथे कौसल्य आणि अंबिका असं दोघे हां, तर आता का तिचं कौसल्य नाव ठेवले माहीत नाहीये, पण कौसल्य असाच रेफरन्स येतो आणि म्हणून मी मुद्दाम सांगितलं. बरं झालं तुमच्या लक्षात आलं. अंबिकाच येते, त्यामुळे कोसल देशाचा संबंध नाहीये. मला वाटतं वायव्येकडनं आणल्या होत्या त्यांना. हो. तर त्यामुळे नाव मात्र इथे ह्या ठिकाणी कौसल्य असं आलेलं आहे. अच्छा, हम्म. म्हणजे ही गंमतच आहे म्हणजे. मग हो, काय त्याला कारण मला काही कळलेलं नाहीये कशामुळे असं आहे, पण आहे खरं. तर त्याप्रमाणे व्यासांचं काम झालं, ते निघाले. ते निघालेले पाहून सत्यवतीनं त्यांना विचारलं, अरे चांगला मुलगा होईल ना? त्यावर व्यास तिला म्हणाले, अगं मुलगा महाबुद्धी, महाभाग आणि महावीर्य होईल, पण त्याच्या आईनं डोळेच मिटून घेतले ग, त्यामुळे अंध जन्माला येईल. योग्य वेळी अंबिकेला मुलगा प्राप्त झाला, पण अर्थातच जन्मांध. सत्यवती अर्थातच त्यामुळे नाराज झाली. गादीला अंधराजा कसा काय चालेल? हो ना. आता अंबालिकेची पाळी. पहिल्याप्रमाणे सर्व उपचार होऊन महर्षी अंबालिकेकडे आले. आता तिला तर खरं माहीत होतं की भीष्म वगैरे येणार नाहीत, पराशर व्यास येणार आहेत, ते कसे आहेत, पण तरी सुद्धा त्यांना पाहून ती बिचारी भीतीनं पांढरी फटक पडली. त्यामुळे सत्यवतीनं उत्सुकतेनं विचारल्यावर व्यास तिला म्हणाले, तिचा मुलगा पांडू म्हणजे विवर्ण जन्माला येईल. यथावकाश सर्व शुभलक्षणांनी संपन्न आणि तेजानं झळाळणारा पांडू जन्माला आला. पुन्हा एकदा सत्यवतीनं आपल्या मोठ्या सुनेला नियोग करायला सांगितलं, पण व्यासांचं रूप आठवलं आणि ती घाबरलीच. तिनं स्वतःच्या दासीला स्वतःचे अलंकार वगैरे घातले आणि एखाद्या अप्सरेप्रमाणे तिला सजवलं आणि व्यासांकडे पाठवलं. दासीस ती झालेली आज्ञा शिरसावंद्य मानून तिनं व्यासांची आदरानं पूजा अर्चा केली. सगळं काही यथासांग केलं. व्यास खुशच झाले. सगळी रात्र तिच्याबरोबर घालून त्यांनी तिला वर दिला, अगं आजपासून तुझं दासीपण संपलं आणि तुझ्या उदरी जो जन्माला येईल ना, तो जगात धर्मात्मा आणि सर्व बुद्धिमतां वराह म्हणजे सर्वश्रेष्ठ बुद्धिमान होईल. अयमच ते गर्भे शुभे गर्भ श्रीमान उदरमागतः धर्मात्मा भविता लोके सर्व बुद्धिमतां वराह. बघा, म्हणजे दोघी राण्यांनी आपलं कर्तव्य नाही केलं, पण दासीने मात्र आपलं कर्तव्य केलं. म्हणजे इथे इथपासूनच गीतेचा कर्मयोग सुरू होतो की काहीही परिस्थिती असो, आपलं काम आपण सोडायचं नाही, आपला धर्म सोडायचं नाही आणि त्यातनं उत्तम फळ मिळतं. फळाची अपेक्षा न ठेवताही हा इथे संदेश मिळतो. बरोबर आहे. अशा प्रकारे आईच्या ऋणातनं मुक्त झाल्यावर पुन्हा एकदा तिची गाठ घेऊन व्यास तिथल्या तिथे अंतर्धान पावतात. यावेळी मात्र लक्षात घ्या, सत्यवतीनं त्याला कोण येणारे जन्माला, कसा येणारे असं विचारल्याचा उल्लेख येत नाही. हे लक्षात घेण्यासारखं आहे. यथावकाश विदुर जन्माला आला. अशा रीतीने नियोगाच्या साहाय्याने सत्यवतीनं गादीला वारस मिळवला. बरोबर. पण नियोगाची ही अशी प्रथा हो, ती आपल्याला सवयीची नाही म्हणा, ऐकायला बरी वाटत नाही म्हणा. बरोबर आहे. पण मग ही अशी प्रथा धर्माला मान्य आहे? हो, धर्माला मान्य आहे तर अगदीच. आणि त्या बाबतीत स्मृती काय म्हणतात ते पाहणं जरुरीचं आहे. कारण काय आहे, ह्या अशा प्रथा समाजात असतात, कारण त्याच्याशिवाय वंश चालणारच नाही. आणि आपल्याच नाही, आशिया खंडातल्या अनेक समाजात अशी प्रथा दिसून येते. कारण आशिया खंडामध्ये प्रजेला आणि वंश सातत्याला खूप महत्व आहे. आणि त्यामुळे काहीही करून नियोगाने का होईना, आणखी कुठल्या मार्गाने का होईना, वारस मिळायला पाहिजे. मग काही वेळेला दत्तक घेतात, काही वेळेला असा नियोग दिसतो. मागे एकदा भानू काळे हे जे प्रसिद्ध विद्वान आहेत, ते अंतर्नाद मासिक चालवायचे. त्यांनी अशा प्रकारेच एक हेच काढला होता, विशेषांक काढला होता की कशा कशा प्रकारे संतती होऊ शकते. आणि खूप चांगला होता. आणि विशेषतः जे श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे मालमत्ता आहे, त्यांना तर ती आपल्या कुळात राहायला हवी ही इच्छा असते. त्यामुळे श्रीमंत घराण्यात हे जास्त दिसतं.
तर तसं त्या बाबतीत त्यामुळे कदाचित असं असेल की समाजातली ही प्रथा महाभारताने प्रथम साहित्यात नोंदवली आणि मग तिथून स्मृतींनी त्याचं काय म्हणायचं त्याला रीतसर विधिविधान केलं, म्हणजे ज्याला आपण कोडिफिकेशन म्हणतो तसं केलेलं दिसतं. आणि त्यामुळेच आपल्याला हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र हा जो महामहोपाध्याय काण्यांचा ग्रंथ आहे त्याच्यात या बाबतीत सांगितलेलं आढळतं. ते म्हणतात नियोग दॅट इज अपॉइंटमेंट ऑफ अ वाईफ ऑर विडो टू प्रोक्रिएट अ सन फ्रॉम इंटरकोर्स विथ ॲन अपॉइंटेड मेल. दिस इज द डेफिनिशन ही गिव्स. मग ही फर्दर साइट्स रिलेव्हंट स्मृती पॅसेजेस. Thus he states great divergence of views about the origin and purpose of this practice. आणि त्यानंतर ते अनेक स्मृतींमधले आपल्याला उतारे देतात आणि ही प्रॅक्टिस कशी होत होती आणि कशी व्हायला पाहिजे, काय नियम आहेत हे सगळं तिथे सांगतात. मराठीत थोडक्यात सांगायचं तर आपल्याला असं म्हणता येईल की काणे सर सांगतायत की नियोग याचा अर्थ पत्नीला किंवा विधवेला पुत्रसंततीसाठी योजलेल्या पुरुषाशी संग करायला सांगणं असा अर्थ होतो. आणि स्मृतींमध्ये आपल्याला यासंबंधी मतमतांतरं दिसून येतात. या बाबतीत गौतम धर्मसूत्र हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यात त्यांनी सूत्र दिलेली आहेत. अपत्तीर अपत्य लिप्सूर देवरात, गुरुप्रसूता न ऋतुम अतियात, पिंड गोत्रर्षी संबंधेभ्या योनी मात्राद्वा, न अदेवरात म्हणजे देवराखेरीज दिराखेरीज कोणाकडनं करून घेऊ नये असं काही म्हणतात. न अतिद्वितीयम जनयितू म्हणजे दुसरा नाही, दुसरी संधी घेता येईल त्याच्या पुढे नाही असाही नियम दिसतो. जनयितू अपत्यम, जो कोणी अपत्य निर्मिती करणारे त्याचं ते अपत्य होईल. समयात अन्यस वगैरे वगैरे अशी ते सगळे सूत्र देतात. आणि थोडक्यात म्हणजे ज्या स्त्रीचा पती मरण पावलाय आणि जिला अपत्य प्राप्तीची इच्छा आहे तिला आपल्या धीराकडून ती करून घेता येते हे थोडक्यात त्याच्यात. पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी तिनं वडीलधाऱ्यांची परवानगी घ्यायला हवी आणि ऋतुकाळीचे पहिले 4 दिवस वगळून मग संघ करावा. दीर नसेल समजा तर मग सपिंड, सगोत्र, सप्रवर किंवा तिच्याच जातीच्या असलेल्या इतर कोणाकडूनही ती अपत्यप्राप्ती करून घेऊ शकते. काहींच्या मते मात्र दिराखेरीज इतर कोणाकडूनही संतती मिळवणं शक्य नाही. या रीतीने ती जास्तीत जास्त 2च मुलगे मिळवू शकते. अशा परिस्थितीतल्या स्त्रीला क्षेत्र, पतीला क्षेत्रीन आणि मुलाला क्षेत्रज म्हणतात. आणि त्या मुलाची मालकी त्या स्त्रीच्या पतीकडे जाते कारण तो करवून घेतोय ना, त्याच्याकडे जाते. ज्याच्यापासून संतती होते त्याला बीजिन किंवा नियोगिन अशी संज्ञा आहे. या बाबतीत एक गोष्ट इथे सांगायला हवी. महाभारताच्या आधीच्या साहित्यात म्हणजे मुख्यतः वैदिक साहित्यात किंवा अर्थशास्त्र याच्यात कुठेही आपल्याला नियोगाचा उल्लेख आलेला आढळत नाही. समाजात अशी प्रथा तर प्रचलित असणारच, म्हणजेच म्हणायला लागतं की महाभारताने तिचा साहित्यात समावेश केला. आणि महाभारताच्या बाबतीत अशा अनेक प्रथा समाजातल्या त्यांनी वाङ्मयात घेतलेल्या आहेत असं आपल्याला लक्षात येतं. धर्मसूत्रात नवऱ्याच्या सांगण्यावरून स्त्री नियोगाचा उपाय अवलंबते असं म्हटलेलं आहे. पण मग असं उदाहरण आपल्याला महाभारतात दिसतं का? महाभारतात दिसतं. पण आधी म्हटलं ना आपण की कुंतीचं नक्कीच म्हणता येणार नाही. काही लोक ते कुंतीचं म्हणतात तर ते नाही. आपण जी गोष्ट पाहिली की बलिराजा, सुदेशना राणी आणि दीर्घतमस यांची जी कथा आहे जी भीष्मांनी सत्यवतीला सांगितली ती नवऱ्याच्या सांगण्यावरनं झालेल्या नियोगाचं उदाहरण नक्की म्हणता येईल. हा राजा बली म्हणजे नाही, तो बली वामनातला नाही. आणि सुदेशना पण विराटाची नाही. 2 वेगळीच नावं येतात महाभारतात. पण मग आता आपण बघतो होतो रामायणातला हा सगळ्यांना माहीत असतो. पण मी रामायण वाचताना एका ठिकाणी अडखळले. शब्द तर येतोच पण नियोग येतो. म्हणून मला ती उत्सुकता झाली की हे काय आहे.
पण कारण दशरथ राजाची 4ही मुलं तर अग्नीने दिलेल्या पायसाचं भक्षण हो केल्यामुळे झाले. हो तर मी तिथे तर असं केलं नाहीये, तिथे काही नाहीये. मग रामायण महाकाव्यातील नियोगाच्या संबंधी का आख्यान आहे? कोण बघूया आपण तेच. थोडासा त्यासाठी पण आपल्याला रामायणातला कथाभाग बघायला हवा. बरोबर. राम लक्ष्मणांनी विश्वामित्र ऋषींच्या यज्ञात येणाऱ्या सगळ्या विघ्नांचा परिहार केला. मग विश्वामित्र आणि इतर ऋषींबरोबर ते दोघं सीता स्वयंवर पाहण्यासाठी काम झालं विश्वामित्र ऋषींच्या बरोबर. आश्रमातलं. मग ते मिथिलेला जायला निघाले. विश्वामित्र ऋषी म्हणाले, अरे सगळे ऋषी चाललेत सीता स्वयंवर बघायला, आपण पण जाऊया. वाटेत त्यांनी जान्हवी तीरावर मुक्काम केला, म्हणजे गंगेच्या तीरावर. त्यावेळी रामानं विश्वामित्र ऋषींना विचारलं, भगवान, ही गंगा नदी तिन्ही लोकात कशी काय गेली? मग तिन्ही लोक ओलांडून पुढे सागराला कशी काय मिळते ती? त्यावर विश्वामित्र ऋषी कथा सांगायला लागतात. हिमवान नावाचा एक पर्वत आहे. मेरू पर्वताची सुंदर मुलगी मेना ती त्याची पत्नी. त्यांना 2 मुली, मोठी गंगा आणि धाकटी उमा. यानंतर एक वेगळीच नोंद येते तिथे. असं तिथे म्हटलंय, अथ ज्येष्ठाम सुरास सर्वे देवतार्थ चिकीर्षया शैलेंद्रम वरयामासुः गंगाम त्रिपथगाम नदीम. म्हणजे सगळ्या देवांनी आपल्या काही विशिष्ट कामकाजासाठी त्या पर्वतराजाकडे जाऊन तू गंगा आम्हाला दे अशी मागणी केली. त्याप्रमाणे सगळ्या लोकांना पावन करत स्वच्छंदपणे जाणारी आपली मुलगी हिमवंतानं तिन्ही लोकांच्या हितासाठी देवांना देऊन टाकली. त्यानं कृतार्थ होऊन देव तिला घेऊन परत स्वर्गात गेले. इकडे दुसरी जी मुलगी होती उमा, तिनं उग्र तप करायला सुरुवात केली. अशा आपल्या तपस्वी कन्याचा हिमवंताने म्हणजे हिमालयानं अद्वितीय रुद्राशी विवाह लावून दिला. अशा या शैलराजाच्या 2 मुली. त्रिपथगा गंगा आकाशात गेली, तीही अशी. पण त्या दशरथ पुत्रांचं तेवढ्यानं समाधान होत नाही. ते पुढे विचारतात, मुनिवर, शैलराजाची ही ज्येष्ठ कन्या दिव्य, एकाच वेळी दिव्य आणि तशीच मानवीय आहे, कसं काय? ती सगळी कथा आम्हाला सांगा. एकंदरच रामायण महाभारतात सगळेजण, युधिष्ठिर तर प्रत्येक वेळी प्रश्न विचारतो. त्यामुळे प्रश्नाचं खूप महत्त्वाचं स्थान आहे रामायण महाभारतात. त्याप्रमाणेच हा पण विचारतो. आणि कोणीही गुरु प्रश्न विचारल्याशिवाय ज्ञान देत नाहीत. बरोबर. म्हणजे त्याच्यातनं जबाबदारी येते समोरच्या याची सुद्धा. अगदी लक्ष्मीतंत्रात सुद्धा आपण पाहिलं तर अत्री ऋषी पत्नी आपल्याला विचारेपर्यंत लक्ष्मीतंत्र सांगत नाहीत. आणि मग तिने विचारल्यावर म्हणतात की मला खरं तुला सांगायची इच्छा होती, पण आता तू विचारलेस तर मी सांगतो. असं म्हणजे मग किंमत राहते गोष्टीची. बरोबर. तर ते त्यांनी असं परत विचारतात की ही दिव्य आणि मानवी कशी काय झाली, ती काय काय कामगिरी केली लोकात, ते सगळं आम्हाला सविस्तर सांगा. बरोबर. मग विश्वामित्र ऋषी सांगायला सुरुवात करतात. ते म्हणतात, त्या महान तपस्वी शितिकंठाचं म्हणजे अर्थात शंकराचं त्याचं लग्न झालं आणि आपल्या पतीला बघून तो तिच्याशी रममाण झाला. पुरा राम कृतोद्वाहा शितिकंठो महातपाः दृष्ट्वाच स्पृहया देवीं मैथुनाय उपचक्रमे. अशा रीतीनं शेकडो दिव्य वर्ष निघून गेली, पण त्यांना मुलगा काही होईना. त्यावेळी ब्रह्मदेवासह सगळे देव आता यातून जो जीव जन्माला येईल त्याला कोण समर्थपणे पेलू शकेल या विचारानं उद्विग्न झाले आणि महादेवाकडे जाऊन त्याला म्हणाले, देवा प्रसन्न व्हा, तुमचं तेज धारण करणं कोणालाही शक्य होणार नाही. देवींबरोबरचं तुमचं तप असंच चालू राहू द्या आणि या लोकांचं रक्षण करा, त्यांचा नाश नका होऊ देऊ. आता इथे तप आणि तेज या शब्दांचा अर्थ वेगळा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. तप हा शब्द या संदर्भात इथे मैथुन या अर्थी येतो आणि तेज हा शुक्र शब्दाचा पर्याय आहे. तर ते असं त्यांनी सगळ्या देवांनी सांगितल्यावर सर्व लोक महेश्वरांनी त्यांचं ते म्हणणे मान्य केलं आणि पुढं ते त्यांना म्हणाले, ठीक आहे, उमेबरोबर असताना मी तेजाच्याच ठिकाणी धारण करेन.
त्याबद्दल अगदी निश्चिंत राहा तुम्ही सगळे, आणि पृथ्वीलाही तेच सांगा. पण ते जेव्हा त्याच्या जागेवरून उसळेल तेव्हा ते कोण धारण करणार ते मला सांगा. त्यावेळी देव त्यांना म्हणतात की ही धरा म्हणजे पृथ्वीच ते धारण करील. असं ऐकल्याबरोबर त्यांनी ते पृथ्वी तलावर सोडलं आणि त्या तेजानं वन पर्वत यांच्यासकट सगळी पृथ्वी व्यापून टाकली. त्यावेळी देवांनी अग्नीला वायूसमवेत त्या रौद्र महातेजामध्ये सामावून जायला सांगितलं. त्याप्रमाणे अग्नीनं त्याला व्यापून टाकल्यावर तिथे एक श्वेतपर्वत आणि सूर्य आणि अग्नीप्रमाणे तळपणारं दिव्य बांबूचं वन तयार झालं. ऋषीगणांच्या सकट सगळ्या देवांनी अत्यंत आनंदित होऊन शिव आणि उमा यांची पूजा केली. रामा, विश्वामित्र ऋषी सांगतायत रामाला, त्यावेळी ती शैलसुता उमा अतिशय रागवली आणि तिनं देवांना शाप दिला. म्हणाली, मला मुलगा हवा होता म्हणून मी जवळ गेले होते त्यांच्या, पण तुम्ही अडवलंत मला. आता तुमच्या बायकांनाही तुमच्यापासनं मुलं होणार नाहीत. आजपासून तुमच्या सर्वांच्या बायका प्रजाहीन होतील. अरे बापरे. आता ह्याच्यात कसं असतं, ह्या अशा गोष्टींमध्ये काही कळेल असलेल्या गोष्टीचं स्पष्टीकरण सांगायचा प्रयत्न असतो. आपण जर पाहिलं तर फक्त इंद्राला जयंत हा मुलगा आहे, बाकी विष्णूला बेंबीतनं निर्माण झालेला आहे. कोणालाही तशी संतती नाही आहे, थेट संतती. त्यामुळे लोकांच्या लक्षात आलं की अरे देवांना औरच संतती नाही आहे, मग त्याच्यासाठी एक कथा तयार केलेली असावी असं मला वाटतं. शक्यता. असा तिने देवांना शाप दिला आणि मग पृथ्वीला म्हणाली, अगं अवने, एकसारखं रूप राहणार नाही तुझं आणि अनेकांची बायको बनून राहावं लागेल तुला. बरोबरच आहे ना, प्रत्येक वेळी राजा बदलला की त्याची भूपती. मला अपत्य सुख मिळू दिलं नाहीस ना, आता तुला तरी पुत्रसुख लाभेल का बघ, ती तिला म्हणते. सगळे देव आणि त्यांचा राजाही अत्यंत उशाळवाणा होतो. त्यांना तसं पाहून महेश्वर आपल्या पत्नीला घेतात बरोबर आणि पश्चिम दिशेला हिमालयाच्या उत्तरेकडच्या शिखरावर तप करायला निघून जातात. महेश्वर असं तिकडे तप करत होते तेव्हा देवांना, इथे देवांबरोबर ऋषीगणांना सुद्धा सेनापतीची गरज निर्माण झाली. सगळे मिळून पितामह ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांना म्हणाले, आमचा पूर्वीचा सेनापती आहे ना, तो उमेच्या बरोबर तप करण्यात गुंतलाय. आता तप याचा अर्थ आपण पाहिलेला आहे. आता लोकांचं हित ध्यानात घेऊन काय करायचं ते तुम्हीच ठरवा, तुमचाच केवळ आधार आहे आम्हाला. त्यांचं म्हणणं ब्रह्मदेवांनी ऐकून घेतलं. त्यांना शांत करत ते म्हणाले, उमेने जे म्हटलंय ना ते सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे, ते तिचे बोल काही खोटे होणार नाहीत. आता आकाशातली ही गंगा आहे ना, तिच्या ठिकाणी हा अग्नी देवांच्या सेनापतीला जन्म देईल. पर्वताची ही ज्येष्ठ कन्या त्याला नाही म्हणणार नाही आणि उमेलाही ते आवडेलच, तिची बहीणच आहे कारण ती, त्यामुळे काही हरकत दिसत नाही. पितामहांचं देवांनी ते बोलणं ऐकलं आणि ते अक्षरशः कृतकृत्य झालं. त्यांनी पितामहांना वंदन केलं. पुढचा श्लोक फार महत्वाचा आहे. ते गत्वा पर्वतम राम कैलासम धातुमंडितम अग्निम नियोजयामासुः पुत्रार्थम सर्व देवता. त्यांची पूजा करून ते सगळे देव धातूंनी सुशोभित झालेल्या कैलास पर्वतावर गेले आणि तिथं जाऊन त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी अग्नीची नेमणूक केली. नियोजयामासु, आपण मगाशी म्हटलं तसं नि आणि युज या धातूचंच रूप आहे आणि हा तो इथे विशिष्ट त्या तांत्रिक अर्थानेच आलेला आहे. ते त्याला काय म्हणाले, अरे हुताशना, अग्नीचं येते विशेषण, हे देवकार्य आहे. तुझ्याजवळ जे महेश्वरांचं तेज आहे ना, ते या गंगेच्या ठिकाणी ठेव. त्याप्रमाणे गंगेकडे जाऊन अग्नी तिला म्हणाला, हे देवी, बाई ग, देवतांना प्रिय आहे हा गर्भ, तो तुझ्या ठिकाणी धारण कर. हे ऐकल्याबरोबर गंगेनं आपलं दिव्य रूप धारण केलं. गंगेचा तो महिमा पाहिला
आणि अग्नी शब्दशः गर्भगळीत झाला. सगळं तेज इतस्ततः विखुरलं. अग्नीनं सगळ्या बाजूंनी न्हाऊच घातलं म्हणा ना त्या देवीला. गंगेचा सगळा प्रवाह त्या तेजानं म्हणजे शंकराच्या शुक्रानं भरून गेला, दुथडीवरून व्हायला लागला. आता अग्नीचा प्रभाव तो, त्यामुळे गंगेच्या अंगांगाचा दाह व्हायला लागला आणि दुःखानं व्याकुळ झाली ती. आणि देवांच्या पुरोहिताला म्हणाली, देवा, अरे तुझं हे प्रखर तेज नाही रे मला धारण करता येते. देवांचा पुरोहित म्हणजे अग्नी. हो. मग अग्नी तिला म्हणाला, इथे या हिमावन पर्वताच्या पायथ्याशी ठेव त्या गर्भाला. बर. अग्नीचे ते शब्द ऐकले आणि गंगेनी प्रखरतेने तळपणाऱ्या त्या गर्भाला पाण्यात सोडून दिलं. तो तिच्यातनं बाहेर पडून पाण्यात पडला म्हणून तो तप्त जांबू नद प्रभ झाला. आपण त्याचा अर्थ बघूया नंतर. तो धरणीवर पोचल्यावर जणू काही निखळ 100 नंबरी सोनच जन्माला आलं. बर. त्याचा पहिला मल म्हणजे जस्त आणि शिस झाला. बर. तो धरणीवर पडला मात्र वेगवेगळ्या धातूंनी, हे धातू म्हणजे मेटॅलर्जीमधले नाहीत, धातुशास्त्रातले नाहीत, आपल्या शरीरात जे असतात ते, त्या धातूंनी तो वाढत गेला. आणि तो जमिनीवर ठेवल्याबरोबर आसपास पर्वतांनी वेढलेलं सगळं वन सोन्यासारखं लखलखायला लागलं. त्या दिवसापासून तो कुमार जात रूप म्हणून प्रसिद्ध झाला. आता त्याला दूध कोण देणार? मग सगळ्या देवांनी एकत्र येऊन 6 कृत्तिकांची दूध निर्माण करण्यासाठी नेमणूक केली. त्या अर्थातच त्याच्यासाठी तयार झाल्या, पण एक अट घालून. एवढा तो सुंदर मुलगा, त्यामुळे त्यांनी अट घातली, आम्ही जर त्याला दूध पाजायचं असलं ना तर तो आम्हा सगळ्यांचा मुलगा असला पाहिजे. देवांनी ते मान्य केलं. म्हणाले, नक्की, तिन्ही लोकांमध्ये हा तुमचा मुलगा, कृत्तिकांचा मुलगा म्हणून कार्तिकेय या नावानं प्रसिद्ध होईल. ते ऐकल्यावर मग त्यांनी गर्भजलात पडलेल्या आणि अग्नीप्रमाणे तळपणाऱ्या त्या बाळाला उचललं, त्याला नवमखू घातलं. तो गर्भजलात न पडला म्हणून त्याला देव स्कंद म्हणायला लागले. स्कंद म्हणजे खाली पडणे. मग कृत्तिकांनी त्याला दूध पाजलं, ते तो आपल्या 6 तोंडांनी प्यायला लागला. त्यांचं दूध पिऊन एका दिवसात त्याचं शरीर सुंदर दिसायला लागलं आणि त्यानं सगळ्या दैत्यगणांचा पराभव केला. मग सगळ्या देवांनी एकत्र येऊन त्याला सेनापती म्हणून अभिषेक केला. आता एवढी गोष्ट सांगितली विश्वामित्रांनी आणि मग पुढे ते म्हणतात, तर अशी ही गंगेची तपशीलवार गोष्ट आणि असा हा झाला कुमारसंभव म्हणजेच कार्तिकेयाचा किंवा स्कंदस्वामींचा जन्म. आता कुमारसंभव म्हटल्यावर तुम्हाला नक्कीच कालिदासाची आठवण येईल. इथून रामायणातनं त्यांनी कुमारसंभव शब्द घेतलाय. अच्छा. या सगळ्या लेखकांचं म्हणजे रामायण आणि महाभारत हे सगळ्या लेखकांचं उपजीव्यच आहे. तिथनंच शब्दही घ्यायचे आणि विषयही घ्यायचा आणि आपली निर्मिती करायची. पण आता या सगळ्याचा आणि नियोगाचा काय संबंध? आता ह्याच्यावरनं आपल्याला काय दिसतं की खरं तर उमा आणि महेश्वर यांना पुत्रप्राप्तीत काहीच अडचण नव्हती. काहीच नव्हती. त्यांना बळजबरीनं तसं करायला लावलेलं दिसतं इथे. आणि त्याचं कारण म्हणजे त्यांच्या मिलनाची देवांना भीती वाटत होती असं दाखवलंय. पण या भीतीमागचं आणि त्या दबावाचं काही संयुक्तिक कारण मिळत नाही. त्यामुळेच या कथेची काही एका विशिष्ट हेतूंनी रचना केलेली असावी काय, आणि मग ती मागावून रामायणाला जोडली की काय असं वाटतं. तर ह्या मुद्द्याचा आपण थोडा तपशिलात विचार करूया. अग्नीजवळ महेश्वरांचं रेत आहे याची पितामह ब्रह्मदेवांना कल्पना आहे, पण तो कुणाही देवाच्या पत्नीमध्ये पुत्र उत्पन्न करू शकत नाही. बरोबर. कारण उमेनं देवांना तसा शाप देऊन ठेवलाय. अगदी बरोबर. अशा वेळी गंगेला माता म्हणून निवडण्याचा निर्णय अतिशय नैसर्गिक, योग्य आणि तर्कसुसंगत वाटतो. कारण ती पूर्वी स्वर्गात गेलेली आहे, त्यामुळे म्हटलं तर ती दिव्य आहे, स्वर्गीय आहेच. पण तरीही ती कुणाही देवाची पत्नी नाही. म्हणजे देव तर आहे, दैवत्व तर आहे, पण पत्नीत्व नाही आहे. तिलाच आई म्हणून निवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे उमेची ती सख्खी बहीणच. म्हणजे उमा त्याला काही हरकत घेणार नाही.
उलट उमायाहा तद बहुमतम भविष्यती न संशय असं म्हटलंय. म्हणजे उमेला ते आवडेलच असा विश्वासच व्यक्त केलेला दिसतो. पण उगाच मग नाही. या सगळ्यामध्ये गंगा ही शंकराची पत्नी होती अशी येऊया आपण तिथपर्यंत. बरोबर तुम्ही ते उगाच नाही मराठीत माय मरो आणि मावशी जगो ही म्हण आली. आणखी एक तुम्ही म्हणलात तसा विचार मनात येतो. यातूनच पुढच्या ग्रंथकारांना गंगेला उमेची सवत बनवण्याची प्रेरणा झाली असेल का? शक्यता अगदी आहे. तुम्हाला जे वाटलं तेच मलाही वाटलं होतं. पण म्हणजे त्यावेळेला गंगावतरण व्हायचं होतं या कथेच्या वेळेला. हो हो. म्हणजे ही रामायणात बालकांडातच पहिल्यांदाच कथा येते. अच्छा. आता ही का केली तेही आपण बघूया. म्हणजे त्याला काही आपल्याला काय म्हणायचं, त्याला काही त्यातनं असे पैलू दिसतात की ही थोडी महाभारताशी तुलना आहे की काय रामायणाची. येते है ना. त्यामुळे या दोन महाकाव्यात येणाऱ्या कथानकांमध्ये काय काय साम्य आहे ते बघायला हवं. बरोबर बरोबर. सगळ्यात म्हणजे प्रथम आता आपण जाणवतो नियोगाच्या संदर्भामध्ये दोन महाकाव्याची तुलना आपण तुलना करायची आहे. तेच म्हणजे तुम्ही जे म्हणलात की कशामुळे आली असेल त्याच्याकडे जाऊया. की तर हा नियोजया मासू हा शब्द हा आपल्याला महाभारतातल्या नियोगाची नक्कीच आठवण करून देतो. बरोबर. त्यानंच खरं तर प्रथम या दोन प्रकरणातल्या साम्याची मला जाणीव झाली. आणि मग बारकाईनं पाहायला लागल्यावर आणखी काही मुद्दे लक्षात यायला लागले. आता प्रथम हा नियोग कुणाच्या जन्मासाठी आहे ते पाहूया. देवांना सेनापती हवाय असं ते म्हणतात. पण खरं तर रुद्र किंवा महेश्वर आणखी कुठे देवांचे सेनापती म्हणून नंतरच्या वाङ्मयात तरी कुठे येतात का हे पाहायला हवं. बरोबर. मला तरी पटकन तसं काही आठवत नाही. पण उमेच्या रागामुळं महेश्वर दूर निघून गेल्यावर तसा संदर्भ येतो. तिथे देव ब्रह्मदेवांकडे जाऊन म्हणतात, तुम्ही आम्हाला दिलेला सेनापती पत्नीबरोबर रममाण आहे, त्यामुळे आम्हाला दुसऱ्या सेनापतीची गरज आहे. त्यावेळी आपल्या लक्षात येतं की देवांनी गंगेला आपल्या कामासाठी हिमालयाकडनं का मागून घेतली, तशी घेऊन तिला का स्वर्गात नेली आणि कदाचित शिवपार्वतींना मूल का होऊ दिलं नाही. या सगळ्या गोष्टींची संगती लागते. आता आधी पाहिल्याप्रमाणे एकदा हा भाग नंतर जोडलाय म्हणजे प्रक्षिप्त आहे असं म्हटल्यावर त्या प्रक्षेपामागची प्रेरणा काय असू शकेल याचा विचार करताना असं वाटतं की कुठेतरी महाभारताशी तुलना करण्याची इच्छा असावी रामायणकारांची. महाभारत आधी मग महाभारताना हा अत्यंत वादाचा विषय आहे. ओके. काही आपण रामाचा आणि महाभारताचा काळ जर वेगळा असेल म्हणजे राम त्रेतायुगातला आणि हे नंतरचा ना. आता दोन गोष्टी असतात. एक म्हणजे घटना घडल्याचा काळ, तो आपण कोणीच सांगू शकत नाही. दुसरा असतो त्या घटनांबद्दलचं साहित्य निर्माण झालं ते कुठल्या काळात निर्माण झालं. म्हणजे महाभारताचा काळ कुठला आणि रामायणाच्या कॉम्पोजिशनचा घटिताचा काळ आणि त्याच्यावर साहित्य निर्मितीचा काळ या दोन गोष्टी अगदी वेगळ्या आहेत. तर केव्हा घडलंय आपण काही सांगू शकणार नाही. बरोबर. पण आमच्या डेक्कन कॉलेजमध्ये जो कोर्स चाललाय त्याच्यात तरी आम्ही महाभारताचा काळ इसवी सन पूर्व 400 ते इसवी सन 400 पर्यंत असा 800 वर्षाचा धरतो. आणि रामायणाचा काळ इसवी सन पूर्व 200 पासनं इसवी सन 200 पर्यंत धरतो. अच्छा. आता त्यातली दुसरी गंमत अशी आहे की आपण दोन्हीला महाकाव्य म्हणतो. महाभारतही महाकाव्य आहे. पण असं कसं, कारण इसवी सन पूर्व 200 म्हणजे मौर्य वगैरे तो काळ येतो. मग त्या काळात रामायण कसं काय होईल? कॉम्पोजिशन. ओके. ग्रंथाची निर्मिती केव्हा झालं ते सांगताच येणार नाही. आणि काही लोकांच्या मते तर हा इतिहास धरायचा का काव्य, बरोबर, हाही पुन्हा प्रश्न येतो. अगदी. तर त्यामुळे आणि महाभारत स्वतःला कधीही काव्य म्हणत नाही. महाभारत स्वतःला इतिहासम पुरातनम इतिहास म्हणून घेतं. आणि पुढे ती फार मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे आपण जी नेहमी गोष्ट बघतो की गणपती व्यासांचं महाभारत लिहायला बसले, ही कथा महाभारतात येतच नाही. महाभारतात त्याचा प्रक्षेप आहे. ती कथा प्रथम येते
ती राजशेखराच्या, हा 8व्या शतकातला हं. नाटककार, कवी, विद्वान साहित्यिक आहे, बरं. त्यांनी प्रथम ही रचली हो. आणि म्हणजे मग ती त्याने ती त्याचं काव्य फुलवाला रचली असेल. अगदी, आणि मग ती महाभारतात तळटिपेत प्रक्षेपण गेली. म्हणून ती ढकलली. हा खूप काय म्हणायचं त्याला, गंमतपूर्ण आहे, अगदी अगदी छान आहे, गंमतशीर आहे तो भाग सगळा. खरं. तर तसं म्हटल्यावर मग आता हा जर प्रक्षेप आहे म्हटलं तर तो काय झाला असेल, तर ही कुठेतरी महाभारताशी तुलना करण्याची इच्छा, प्रक्षिप्त म्हणजे मागून घुसडले. मागून घुसडलेला हा शब्द वाईट आहे. प्रक्षेप हा खरं त्या अर्थाने वाईट नाही. हं. म्हणजे एकदा एक मूळ काहीतरी संस्करण झालं, ते संबंध भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पोचलं असेल, बरोबर. ते तसंच जर राहिलं असतं हं. तर गिलगॅमेशप्रमाणे ते कदाचित शेल्फावरच पडून राहिलं असतं धुळकात. हं. सुक्तनकरजी म्हणतात की ही अशी प्रत्येक वेळी काळानुरूप, स्थळानुरूप प्रत्येक गोष्टीत काहीतरी काहीतरी काय म्हणायचं त्याला, वाढ होत गेली, हं, 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 हं. वेगवेगळ्या गोष्टी येत गेल्या. हं. त्यामुळे हे सगळं भारतातलं जिवंतच वाङ्मय राहिलं. बरोबर आहे. आणि आता ते बंदिस्त केलंय. 2 तुम्ही चिकित्सित आवृत्तीत केल्यावर ते बंदिस्त झालं, पण त्यामुळे आपल्याला त्या काळासंबंधी पण कळू शकतं. आणि त्यामुळे ते तुम्ही कुठेही जा ना, काश्मीरपासनं कन्याकुमारीपर्यंत आणि इकडे अजमेरपासनं आसामपर्यंत, सगळ्यांनाही 2 महाकाव्य काय संस्कृत साहित्यही माहीत असतं. ते त्यांचं योगदान आहे. त्यामुळे प्रक्षेपाला घुसडणं म्हटलं की थोडं जो निंदाव्यंजक सूर येतो तसं नाही, आपण त्याची वाढ झाली असं म्हणायला पाहिजे. हं. त्यामुळे त्यांनी ते रसरशीत राहिलं बरं. असं म्हणायला पाहिजे बरोबर आहे, खरं तर. बरोबर आहे. अगदी बरोबर. तर त्यामुळे आता महाभारतात नियोग आलेला आहे, तर तो आपल्याही ग्रंथात घातला तर कसा येईल, हं. कसा घालता येईल, हं. असा विचार करताना बहुतेक त्यांना कार्तिकेयाची कथा त्याच्या 6 आयांमुळे म्हणजेच कृत्तिकांमुळे सोपी वाटली असेल. आणि महाभारतातही कार्तिकेयाची कथा येते, स्कंदाची ती वेगळी आहे तिथे, हेही इथे सांगायला हवं. कारण तिथे कार्तिकेयाच्या जन्माशी शंकरांच्या पत्नीचा संबंधच नाहीये. बरोबर. मग गंगा कशी आली? हां. तर महाभारतात वसूंना जेव्हा शाप मिळाला होता हं, हं, हं. आणि त्यांना पृथ्वीवर जन्म घ्यायला लागणार होता, आपल्याला माहिती आहे की 8 वसूंनी जन्म घेतला आणि शंतनू हे त्यांचे पिता आणि गंगा ही माता होती. आणि गंगेनी जेव्हा वसूंना शाप मिळाला, ते म्हणले ठीक आहे, शाप मिळाला तर ठीक आहे, पण मानवी आई नको आम्हाला, म्हणून मी ती गंगा त्यांची आई झाली. आणि गंगेनी त्यामुळे अट घातली होती की मी मुलांना नदीत मी जे काय करीन मुलांच्या बाबतीत ते तू विचारायचं नाही. आणि जेव्हा तो विचारतो 8व्या मुलाच्या बाबतीत की याला तरी सोडू नकोस, तेव्हा गंगा मुलाला घेऊन निघून जाते, देवव्रताला घेऊन निघून जाते. हे आपल्याला गोष्ट माहिती आहे. तसं मग इथे सुद्धा तो कार्तिकेयाला जन्म घेताना किंवा त्याला जन्म घ्यायला लावताना मानवी आई नको होती. आणि म्हणूनच कदाचित ते गंगेला तस्मात मानुषी भूत्वा सुश्वपुत्रान वसून भुवी, महाभारतात हे महाभारतातलं बघतोय आपण, न मानुषीणाम जठरम प्रविशेम अशुभम वयम असं सांगतात की का नाही, कारण मानवी स्त्रियांचं जठराला ते अशुभ म्हणतात. आणि म्हणून ते गंगेला विनंती करतात की तूच या वसूंना जन्म दे. बरोबर. आणि त्यांची आई व्हायची विनंती करतात ते सगळे वसू. तसंच मग इथेही गंगेला या नियोगात पुत्र होऊ न शकणाऱ्या पुरुषाची पत्नी म्हणून जरी नाही, तरी नियुक्त जननी, म्हणजे बघा इथे नियोग आहेच, अग्नी हा नियोग करतो आणि गंगा ही सुद्धा मी नियुक्त जननी झाली. आणखीन एक उदाहरण आपल्याला महाभारतात मिळतं असं नियुक्त जननीचं, माधवीचं आहे, महाभारतातल्या माधवीचं. म्हणून मग तिला नियुक्त जननी म्हणून सहभागी करून घ्यायचं ठरवलं असं मला वाटतं. शक्य आहे. आता एकदा बरोबरी करण्याच्या हेतूनेच प्रक्षेप आहे असं म्हटल्यावर काही भाग कर्णकुंती विषयक आख्यानातनंही घेतलाय की काय असं वाटतं. का बरं? आता कुंतीची कथा बघा, महाभारतात ती आदिपर्वात 104 अध्यायापासून येते. शूर हे वसुदेवाचे वडील, त्यांना एक मुलगी होती, तिचं नाव पृथा. आपल्या आतेभावाला म्हणजे कुंती भोजाला अपत्य नसल्यानं शूरानं आपल्याला होणारं पहिलं अपत्य तुला देईन असं त्याला वचन दिलं होतं. खूप अगदी आत्तापर्यंत ही प्रथा चालू होती आपल्या समाजात.
त्याप्रमाणे पृथेचा जन्म झाल्यावर त्यानं तिला कुंती भोजाला देऊन टाकलं. तिथं तिनं दुर्वास ऋषींची मनापासून सेवा केल्यानं त्यांनी तिला वर म्हणून एक अभिचारयुक्त मंत्र दिला. अभिचार इथे वाईट अर्थाने नाही आहे, चांगल्या अर्थाने, की ज्यायोगे काही सुपर ह्युमन म्हणजे चांगल्या अर्थाने अतिमानवी कृत्य घडू शकेल असा वर दिला, मंत्र दिला. आणि सांगितलं की या मंत्रानं तू ज्या कुणाला देवाला बोलावशील त्याच्या प्रसादानं तुला पुत्रप्राप्ती होईल. त्यावेळी केवळ जिज्ञासेनं तिनं सूर्याला आवाहन केलं. त्याबरोबर सूर्य तिथे हजर झाला आणि तिच्या ठिकाणी एका पुत्राची त्यांनी निर्मिती केली आणि तिला तिचं तो कौमार्य परत देतो. हे पण विशेष आहे, आपण त्याच्याबद्दल पण बोलूया नंतर. आता देवाचाच मुलगा तो, त्यातनं सूर्याचा, त्याला सहज कवच कुंडल होती. त्या कुंडलांच्या तेजानं त्याचा चेहरा उजळून निघत होता. झळाळती कांती होती त्याची. पण सगळे सोरे काय म्हणतील या भीतीनं ती त्या सुंदर सुलक्षणी मुलाला कुंती पाण्यात सोडून देते. आपल्या दृष्टीनं इथपर्यंतची कथा महत्वाची आहे. बरोबर. आता सूर्याप्रमाणे आपल्या गोष्टीतला रामायणातला अग्नी तेजस्वी आहे. कुंतीप्रमाणे गंगा ही गर्भाला पाण्यातच पण गर्भजलात सोडून देते. कर्णाला जसा धृतराष्ट्राचा अधिरथ हा सारथी आणि त्याची बायको आपलंसं करतात, राधा तिचं नाव, त्याचप्रमाणे गंगेच्या मुलालाही कृत्तिका आपलंसं करतात. तोही कर्णाप्रमाणेच किंवा त्याच्यापेक्षाही काकणभर जास्तच तेजस्वी आहे. बरोबर. अशीच कदाचित आपल्याला अजून साम्यस्थळं सापडतील या दोन ग्रंथात. तशी जर सापडली तर मग या प्रक्षेपाच्या तर्काला आणि का प्रक्षेप झाला असावा त्याला आणखी पुष्टी मिळू शकेल. बरोबर. आता इथपर्यंत ही गोष्ट झाली, आपण रामायणातला नियोग पाहिला. पण आता 42 वर्ष शब्दकोशात काम केलं की शब्दच मला आधी आकर्षित करून घेतात. त्यामुळे त्या दृष्टीने शब्दकोशाच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा वाटतो ते सांगते. आता याच्यात काही विशिष्ट शब्द येतात आणि त्यांच्या व्युत्पत्ती. ते शब्द आहेत, एक धरा, दुसरा तप्त जांबू नदप्रभ, तिसरा जातरूप आणि चौथा स्कंद. मायरहॉफर म्हणून एक विद्वान गृहस्थ होऊन गेले. त्यांनी जिथे जिथे कोणी काही काही व्युत्पत्ती दिलेल्या असतील आणि त्या वेगवेगळ्या मासिकांमध्ये म्हणजे नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले असतील त्या सगळ्या एकत्र करून त्याचा एक कोश बनवला आहे. तर ह्या कुठल्याही शब्दाची त्याच्यात आपल्याला त्याचा समावेश झालेला आढळत नाही, म्हणजे कोणी त्याच्यावर काम केलेलं नसावं. त्यामुळे तर त्या आणखीच महत्त्वाचे ठरतात. आता आपल्याला धरा याच्याबद्दल सर्वसाधारण आपली कल्पना काय असते की ती तिच्यावर असलेल्या सगळ्या सजीव निर्जीवांना धारण करते, त्यांचा भार पेलते. आपण उठल्यावर तिला नमस्तुभ्यम म्हणतो की तुम्हाला मी तुझ्यावर पाय ठेवते, अशा अर्थाने ती सगळ्यांना धारण करते, म्हणून ती धरा. पण इथे त्याची अगदी वेगळीच व्युत्पत्ती सांगितलेली आहे की अग्नीनं जेव्हा शंकराचं त्याच्याजवळ असलेलं रेत जमिनीवर सांडलं तेव्हा ते तिने धारण केलं, म्हणून या अवतार्यात तिला धरा असं म्हटलेलं आहे. अगदीच वेगळी आहे. तसंच जातरूप. आता जातरूप याच्या जात आणि रूप हे दोन शब्द आहेत. म्हणजे जातम रूपम की काहीतरी सुंदर रूप निर्माण झालंय. आता जातरूप याचा पुढच्या साहित्यात सोनं असा अर्थ दिसतो. त्याचा उगम इथे दिसतो. म्हणजे गंगेनं जेव्हा गर्भ बाहेर टाकला तेव्हा ते वन आपण पाहिलं, तेजानं माखून सोन्यासारखं झळाळून निघालं. तिथे रूप म्हणजे सौंदर्य निर्माण झालं. त्यामुळे तेव्हापासनं अग्नीप्रमाणे तेज असलेल्या सोन्याला ज्याच्यामुळे सौंदर्य निर्माण झालं असं ह्या अर्थाने जातरूप असं म्हणायला लागले असेल. बरोबर. तिसरा शब्द जांबू नदप्रभ, हा वेगळा शब्द आहे, अगदी वेगळा आहे, पण त्याची व्युत्पत्ती बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल तो कसा अगदी संयुक्तिक आहे. आता आपटे सरांनी आपल्या कोशात जांबू नद हा शब्द जंबू नद्यांभवम आणि मग अण म्हणजे जंबू नदीत उगम पावलेला ह्या अर्थी अण म्हणजे अप्रत्यय लागून आदिवृद्धी होऊन म्हणजे पहिल्या अक्षराचं दीर्घत्व आलं, जचं जा झालं, असा शब्द असं सांगितलेलं आहे. आता या संबंधीची या उत्तरात आलेली आपण कथा पाहिली की गंगा नदीनं त्या गर्भाला
गर्भाशयातील पाण्यात सोडून दिलं. सर्वात प्रथम पूर्ण वाढलेल्या गर्भाच्या स्वरूपात तो दिसला तो त्या पाण्यातच. म्हणूनच समास असा सोडवायला हवा. जंबौ म्हणजे जंबूद्वीप आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या सगळ्या संकल्पात जंबूद्वीप असतं. त्यामुळे जंबूद्वीपे भवाहा, जंबूद्वीपात ज्याचा जन्म आहे तो जांबू. आणि जांबूहू नदा, तो नद कसा आहे, जंबूद्वीपात असलेला नद आहे. आता नद आपण केव्हा म्हणतो, जेव्हा ब्रह्मपुत्रेला आपण नद म्हणतो. तसं गंगेचंही पात्र खूपच विशाल आहे. त्यामुळे तिथे जांबू नद म्हणजे गंगा. मग तप्तहा जांबू नदा, तप्त जांबू नदा म्हणजे गंगा अग्नीच्या तेजाने तापलेली होती म्हणून ती तप्त जांबू नद झाली, की तापलेली जंबू नदी. जंबूद्वीपावरची अत्यंत संतप्त झालेली, संतप्त म्हणजे खऱ्या अर्थाने गरम झालेली, जिच्यात वाफा निघतात जणू काही अशी, तिनं त्याला बाहेर टाकला म्हणून तो या जगात प्रथम दिसायला लागला. म्हणून तप्त जांबू नदात प्रभाहा यस्य, प्रभा म्हणजे इथे उगम, अशा अर्थाने ज्याचा उगम असा तप्त जांबू नदापासून झाला तो जांबू नदप्रभ, म्हणून तो कार्तिकेयाचं नाव झालं. आणि तो सोन्यासारख्या लखलखत्या कांतीचा होता म्हणून जांबू नदाला सोनं असा अर्थ प्राप्त झाला. म्हणजे प्रभ याच्यावर एकदा उगम आणि एकदा तेज, बरोबर, असं दोन अर्थ ते. बरोबर. त्यामुळेच इथे अर्थातच श्लेष आहे. म्हणजे तापलेल्या रसरचित सोन्यासारखी ज्याची प्रभा आहे तो असा अर्थात कार्तिकेय. आता आपण मगाशी म्हटलं की कुंतीचं कौमार्य तिला परत मिळालं. कित्येक ठिकाणी सत्यवतीलाही तसाच वर मिळाला, कौमार्य परत मिळालं. माधवीलाही 4 वेळा तिचंही कौमार्य. तर हे काय आहे ते त्याच्यावर आपण परत बोलूया. पण असं कंबोडियामध्ये त्याच्यासाठी शस्त्रक्रिया करून मुलींना परत ती कुमारी आहे असं केलं जायचं, एवढाच फक्त इथे उल्लेख करते. आणि आपण जेव्हा महाभारतातल्या माधवीवर बोलू तेव्हा आपण त्याचा विस्ताराने विचार करू. त्यावेळेला ययाती कन्या माधवी वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण पुन्हा एकदा बघूया. पुन्हा म्हणजे ती अजिबात काय म्हणायचं त्याला, तिला व्यवसायाला लावलं असा मुळीच त्याच्यात अर्थ नाही आहे. व्यास ऋषी असं कधी करू शकतील असंच वाटत नाही. त्यातलाही आपण काय त्यांचा हेतू आहे, काय त्याच्यात गर्भित अर्थ आहे ते बघून घेऊया. तुम्ही आज मला इथे संधी दिलीत, मनापासून धन्यवाद. मलाही खूप आनंद झाला आणि अगदी एका वेगळ्या विषयावरती खूप वेगळी माहिती मिळाली. आणि या विषयांवरती सहसा बोललं जात नाही, पण तरी त्याच्या स्वरूपामुळे ते मुळातनं समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आज तुम्ही आम्हाला खूप छान समजावून सांगितलं. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.